यानंतर मी विनंती करेन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर सर यांना की आपण समाज माध्यम आणि संविधानिक मूल्य यावरती मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिर्के, प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रमोद पाटील, या पुस्तकाचे लेखक डॉक्टर आलोक चक्राटकर आणि त्यांचे वडील समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर एन.डी. चक्राटकर आणि समोर पुष्कळ महत्वाची अशी मंडळी बसलेले आणि बंधू भगिनी. समाज माध्यमे आणि संविधानिक मूल्य या 3 विषयावर मी बोलावं असं डॉक्टर चक्राटकर मला म्हणाले. मी त्यांना विचारले की समाज माध्यमे आणि राज्यघटना यावर बोलायचं का? ते म्हणाले नाही, कारण समाज माध्यमे आणि राज्यघटना या विषयावर बोलणं सोपं, परंतु समाज माध्यमे आणि संविधानिक मूल्य हा जो विषय आहे तो विषय मी थोडक्यात मांडावा असं त्यांनी सांगितलं. सुरुवातीलाच डॉक्टर आलोक चक्राटकर यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी 2 अतिशय चांगली अशी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि या पुस्तकांचं आज दिमागदार असं प्रकाशन झालेलं आहे. मराठीमध्ये या विषयावर, माध्यमांच्या विषयावर विशेषतः नवे जे प्रवाह आहेत त्या प्रवाहाच्या संदर्भात फारसं लिखाण झालेलं नाही. त्यामुळे त्यांचं समाज आणि माध्यमे हे जे पुस्तक आहे ते महत्वाचं आहे असं म्हणायला हरकत. पहिलं पुस्तक जे आहे ब्लॅक व्हाईट अँड ग्रे हे ललितपर पुस्तक आहे असं म्हटलं गेलं. ललित निबंध आहे, परंतु ते ललित निबंध नाही आहे, तर त्याच्यात सुद्धा वैचारिक, त्याला कंटेंट म्हणता येईल, वैचारिक आशय जास्त मोठ्या प्रमाणात आहे असं म्हणायला हरकत. एक त्यांचा शिक्षक म्हणून मी असं म्हणेल की दोन्ही पुस्तकं चांगली झाली, पण यानंतरची पुस्तकं याच्यापेक्षा जास्त चांगली झाली पाहिजे. समाज माध्यमे आणि संविधानिक मूल्य हा जो आजचा विषय आहे त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्याचे नवे प्रवाह माध्यमांच्या संदर्भात निर्माण झालेले आहेत आणि त्यांनी कशा प्रकारचे प्रश्न आपल्यापुढे निर्माण केलेले आहेत याची चर्चा समाज आणि माध्यमे या पुस्तकामध्ये डॉक्टर चक्राटकर यांनी केली. मला आठवतं की 1983 साली महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी पुरवणीमध्ये अरुण साधू यांचा एक लेख किंवा एक कथा होती. त्या कथेमध्ये एक नवं यंत्र मुलांच्या हातामध्ये आलेले आणि ह्या यंत्रामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात, गेम्स खेळता येतात, संदेश पाठवता येतात. आजच्या सर्व मोबाईलमध्ये आपण गोष्टी करतोय त्या सर्व गोष्टी त्या यंत्रामध्ये करता येतात आणि ते यंत्र जर आपल्या मुलांच्या हातात सापडलं, हातात पडलं, तर समाजाचं आणि देशाचं केवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे अशा प्रकारची मांडणी ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांनी त्या कथेमध्ये किंवा लेखामध्ये केली. काही वेळा असं असते की जे ललित लेखक असतात ते पुढच्या गोष्टी आधी जाणून घेतात, ते प्रतिभावान असतात आणि प्रतिभेचं एक वैशिष्ट्य असते की पुढच्या गोष्टी ते आधी जाणून घेतात. त्याप्रमाणे अरुण साधू यांना ही जी नंतरची डिजिटल क्रांती आहे किंवा मोबाईल नावाचं जे प्रकरण नंतर निर्माण होऊन जगव्यापी सर्वव्यापी होणार आहे याची चाहूल अरुण साधू यांना त्या लेखामध्ये लागलेली होती असं म्हणायला हवं. समाज माध्यमे हा जो शब्द आहे तो मीडिया या इंग्रजी शब्दाचं भाषण. आता 3-4 प्रकारचे माध्यम.
पहिलं आपल्याला माहीत असणारं जे माध्यम होतं ते म्हणजे प्रिंट मीडिया, वर्तमानपत्रे, मासिके आणि इतर सर्व ज्या गोष्टी आहेत, छापील मजकूर ज्यामध्ये येत होते. त्यानंतरचं जे मीडियम आलं ते रेडिओ आणि दूरचित्रवाणी. त्यानंतर अनेक प्रकारच्या वाहिन्या आल्या. अनेक नव्या प्रकारचं दुसरं अतिशय महत्वाचं असं इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यम निर्माण झालं. तिसरं आज आपल्याला भेडसावत असणारं तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडिया नावाचा जो प्रकार आहे तो प्रकार आताच पाटील सर म्हणाले त्याप्रमाणे याचे दोन्ही जरी उपयोग असले तरी मुख्यतः आज समाजामध्ये सोशल मीडियाचा वापर आपल्या मनामध्ये असणारे जे सर्व हीन असे विचार आणि भावना आहेत त्या अभिव्यक्त करण्यासाठी केला जातो. ही दुर्दैवाची गोष्ट. तुमच्या मनामध्ये असणारे जातीय पूर्वग्रह, तुमच्या मनामध्ये असणारे जमातवादी पूर्वग्रह, तुमच्या मनामध्ये असणारे इतर व्यक्तींच्या बाबतचे पूर्वग्रह, त्या सर्व गोष्टी सोशल मीडियाच्या द्वारा अतिशय हीन प्रकारे अभिव्यक्त होताना दिसतात. त्यामुळे हे जे मीडियाचे जे तीन प्रकार आहेत ते तीन प्रकार आज वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना व्यापून टाकताना आपल्याला दिसत. आता प्रश्न असा आहे की आपण एका संविधानिक लोकशाहीमध्ये राहतो. संविधानिक मूल्यावर आपला विश्वास आणि ही जी संविधानिक मूल्य आहेत ती महत्वाची आहे. समाज माध्यमांसाठी किंवा सर्व प्रकारच्या माध्यमांसाठी संविधानिक मूल्य महत्वाची. आपल्या संविधानातील जी सर्वात महत्वाची 4 मूल्य आहेत ती 4 मूल्य आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये किंवा सरनाम्यामध्ये ग्रथित करण्यात आलेले आहे. भारत हे प्रजासत्ताक आहे, गणराज्य आहे, ते धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी राज्य आहे, लोकशाही राज्य आहे अशी घोषणा आपल्या सरनाम्यामध्येच करण्यात आलेली आहे. म्हणजे लोकशाही, गणराज्य, समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद ही जी 4 मूल्य आहेत ती 4 मूल्य सुरुवातीलाच आपल्या राज्यघटनेमध्ये घोषित करण्यात आलेली आहे. ती आम्हाला अतिशय महत्वाची अशी मूल्य वाटतात. सरनाम्यामध्ये 4 महत्वाच्या गोष्टी, 4 महत्वाची मूल्य सांगण्यात आलेली आहेत. पहिलं मूल्य आहे स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती आणि धर्म स्वातंत्र्य. स्वातंत्र्यामध्ये सरनाम्याने 3 गोष्टींचा समावेश केला. विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जे माध्यमांच्यासाठी हृदयस्थानी आहे आणि धर्म स्वातंत्र्य. खऱ्या अर्थाने सिव्हिलाइज सोसायटी स्थापन करायची असली तर धर्म स्वातंत्र्य आवश्यक. या 2 स्वातंत्र्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतरची जी संकल्पना आहे ती म्हणजे समता. समतेमध्ये सर्वांना इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, विकासाची सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे आणि सर्वांना योग्य प्रकारची मनुष्य म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. या 2 गोष्टी समतेच्या तत्वज्ञानामध्ये गृहीत करण्यात आलेल्या. तिसरी जी संकल्पना आहे ती संकल्पना न्यायाची संकल्पना. न्याय हा अतिशय महत्वाचा आहे. स्वातंत्र्य आणि समता यांच्यामध्ये एक प्रकारची हार्मनी, एक प्रकारचा समतोल न्याय संकल्पना प्रस्थापित करते. म्हणून त्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या 3 प्रकारांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि डॉक्टर आंबेडकरांच्या आग्रहाप्रमाणे बंधुता नावाची 4थी संकल्पना आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. बंधुता ही एकूण समाजामध्ये सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता स्थापन करण्यासाठी आवश्यक आहे. आणि या 4 संकल्पना ज्याला आपण संविधानिक मूल्य म्हणतो त्या संविधानिक मूल्यामध्ये या 4 संकल्पनांचा आपण समावेश करतो. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता.
मी म्हटले की स्वातंत्र्य हे सर्वात महत्वाचं आहे. स्वातंत्र्य ही संकल्पना आपल्या राज्यघटनेने महत्वाची मानलेली आहे आणि त्यासाठी आपल्या राज्यघटनेचा जो तिसरा भाग आहे मूलभूत अधिकारांचा, त्या मूलभूत अधिकारांच्या मध्ये या सर्व संकल्पनांचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश करण्यात आलेला आहे. आपल्या दृष्टीने मूलभूत अधिकारामधील तीन अधिकार महत्वाचे आहेत. कलम 19, कलम 20 आणि कलम 21. कलम 14 प्रमाणे समतेचा अधिकार आहे आणि समतेच्या अधिकाराच्या वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत 15, 16 मध्ये 17 मध्ये त्याचा उहापोह करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक आपल्या निवाड्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 19, 20 आणि 21 या हे जे तीन अधिकार आहेत, हे जे तीन हक्क आहेत ते महत्वाचे. त्यातील पहिला जो कलम 19चा जो अधिकार आहे त्यामध्ये 6 स्वातंत्र्यांचा समावेश होता. मुळामध्ये 7 स्वातंत्र्यांचा समावेश होता. त्यामध्ये खाजगी मालमत्ता धारण करण्याचा अधिकार हा एक अधिकार त्या 7 स्वातंत्र्यामध्ये होता. परंतु 1978 साली 46व्या घटना दुरुस्तीप्रमाणे तो अधिकार काढून घेण्यात आला. परंतु इतर जे 6 अधिकार आहेत ते अधिकार महत्वाचे आहेत. संचार स्वातंत्र्य आहे, व्यवसाय स्वातंत्र्य आहे, अनेक प्रकारचे जे विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, हे जे अधिकार आहेत त्यामध्ये आपल्या दृष्टीने विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अतिशय महत्वाचं. आपल्याला आपले जे विचार आहेत ते अभिव्यक्त करण्याचा अधिकार असला पाहिजे आणि त्या दृष्टीने घटनेने आपल्याला पूर्ण अधिकार दिलेले आहेत. आणि या अधिकाराच्या संदर्भामध्ये नंतर अनेक वेळा चर्चा झाली. या अधिकारावर मर्यादा असल्या पाहिजेत त्याला. रमेश थापर एक केस झाली. रमेश थापर नावाचे पत्रकार होते. त्यांनी एक जो लेख लिहिला होता त्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी ते कम्युनिस्ट पक्षाचे सिंपथायझर होते आणि त्यानंतर त्या खटल्याचा जो निकाल लागला त्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे झाडलेले होते. वृत्तपत्र स्वातंत्र्य हे सर्वात महत्वाचं आहे आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य कुठल्याही प्रकारचं बंधन घालणं योग्य ठरणार नाही. त्यानंतर अनेक न्यायालयांचे जे निर्णय आले ते निर्णय लक्षात घेऊन संविधान सभेनेच पहिली राज्यघटना दुरुस्ती 1951 साली केली. म्हणजे त्यांनी 1952 साली निवडणूक होऊन नवी संसद स्थापन करण्याची सुद्धा वाट पाहिली नाही, कारण काही गोष्टी अतिशय अर्जंट होत्या. जमीनदारी अबोलिशनचा कायदा, ओबीसी साठी रिझर्वेशन, या सर्व गोष्टी महत्वाच्या होत्या. त्यासाठी म्हणून ही जी पहिली व्यापक अशी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीप्रमाणे सरकार विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही बंधन नाही. आपल्याला विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, परंतु या स्वातंत्र्यावर काही मर्यादा आहे. त्यातील पहिली मर्यादा म्हणजे सार्वजनिक आरोग्य. सार्वजनिक आरोग्याचं नुकसान करून तुम्ही स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सार्वजनिक नैतिकता. आपल्या धार्मिक आचारामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला सार्वजनिकरित्या करायच्या असतात, परंतु त्या अनैतिक असल्यामुळे सार्वजनिकरित्या त्या करता येणार नाही, त्यावर बंधनं घातली जाते. असा दुसरी मर्यादा त्याच्यावर होती. तिसरी जी मर्यादा होती, तुमच्या अधिकारांचा वापर केल्यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत असेल तर त्यावरही बंधनं घालणं आवश्यक. मित्र राष्ट्रांच्या संदर्भामध्ये जर चुकीची माहिती तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रामध्ये छापली तर त्यावरही बंधन घालणं आवश्यक. थोडक्यात अधिकारांच्यावर काही प्रकारची बंधनं पहिल्या राज्यघटना दुरुस्तीनुसार घालण्यात आली, कारण पूर्ण कुठल्याही प्रकारचं बंधन राईट टू प्रॉपर्टी, राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन देता येईल, फ्रीडम
देता येत नाही, विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देता येत नाही, असं सरकारचं त्या काळामध्ये मत. आणि जवळजवळ सर्व सरकारांची ही मतं असतात की त्याच्यावर काहीतरी बंधनं घातली पाहिजे. मग ही बंधनं कशा प्रकारची घालायची? तर सर्वोच्च न्यायालयाने एक शब्द वापरलाय, रिझनेबल रिस्ट्रिक्शन. हे जे सर्व रिस्ट्रिक्शन्स आहेत ते रिझनेबल रिस्ट्रिक्शन. आता रिझनेबल आहेत का नाही ठरवणार कोण? हा एक मोठा वादाचा मुद्दा नंतरच्या काळामध्ये सर्व घटना तज्ञांच्या मनामध्ये होता. आणि सर्वोच्च न्यायालयाने रिझनेबलचा अर्थ सांगितला की माणसाचे अधिकार आणि माणसाची कर्तव्य किंवा समाजाचं हित यामध्ये योग्य अशा प्रकारचं बॅलन्स साधून, याच्यामध्ये योग्य अशा प्रकारचा समतोल साधून आपल्याला विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि बंधन यामध्ये एक प्रकारचा समतोल आपल्याला साधावा लागेल. परंतु रिझनेबल म्हणजे काय हा वादाचा मुद्दा शेवटपर्यंत राहायला अजूनही तो आहेच. शेवटी रिझनेबल काय आहे ते सरकार ठरवणार. रिझनेबल काय आहे ते पार्लमेंट ठरवणार आणि पार्लमेंट मधली पार्लमेंटच्या सर्व ज्या कृती असतात त्या केंद्र सरकारने प्रेरित केलेल्या कृती असतात. त्यामुळे हा वादाचा मुद्दा राहिला. भारताच्या राज्यघटनेमध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेत ज्याप्रमाणे विचार स्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्य यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे, ते संरक्षण भारताच्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेलं नाही. त्यामुळे हा जो वृत्तपत्र स्वातंत्र्याचा प्रश्न होता तो प्रश्न सातत्याने उपस्थित होत राहिला. नेहरूंच्या काळात उपस्थित होत राहिला. इंदिरा गांधींनी ज्यावेळी आणीबाणी लादली त्यावेळी हा अतिशय गंभीर असा प्रश्न बनला. नंतरच्या काळात हा प्रश्न गंभीर बनला. आजही त्याबद्दल लोक बोलतात आणि काही जे रिस्ट्रिक्शन्स लादलेले आहेत त्याच्या विरोधामध्ये माध्यमकर्मी जे आहेत ते सतत लिहित असतात. याचं कारण असं की कमीत कमी बंधनं असावी, जास्तीत जास्त विचार स्वातंत्र्य असावं अशी भूमिका वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये मांडण्यात आलेली आहे. वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याचं स्वरूप काय असावं, वृत्तपत्रांचं ध्येय काय असावं, माध्यम स्वातंत्र्य काय असावं, याच्याबद्दल मराठी वर्तमानपत्र ज्यांनी सुरू केलं ते बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 ते 1848 पर्यंत सुरुवातीचे काही दर्पण आधी चालवलं, नंतर दिग्दर्शन चालवलं. तर दर्पणची संपादकी लिहित असताना 2 मुद्दे त्यांनी सांगितले. वृत्तपत्रांचा उद्देश काय आहे तर समाजाला योग्यतेच्या मार्गावर चढवणे. योग्यतेच्या मार्गावर चढवणे हे वृत्तपत्रांचा उद्देश. वृत्तपत्र कशासाठी निर्माण झालेले आहे ते वृत्तपत्र समाजाला योग्यतेच्या मार्गावर चढवण्यासाठी निर्माण झालेले आहे. हा पहिला मुद्दा त्यांनी मांडला. दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की दर्पणकाराच्या मनामध्ये हे वृत्तपत्र सुरू केलं त्यावेळीपासून पक्षपात आणि नीचपणा त्यांच्या कुठल्याही प्रकारचा संसर्ग आमच्या मनाला नाही. आम्ही आमचं वर्तमानपत्र निष्कपटपणे चालवणार आहोत. आता यामध्ये पूर्वग्रह नको, पक्षपात नको आणि नीचपणा नको. आता समाज माध्यम, विशेषतः समाज माध्यम बघितली तर नीचपणा नावाची जी गोष्ट आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यमांच्या मध्ये आपल्याला दिसून येते. तिसरी जी गोष्ट जांभेकरांनी सांगितली ती म्हणजे वृत्तपत्राचा उद्देश नीती आणि राज्यरीती यामध्ये सुधारणा घडवून आणणे. समाजाची जी सर्वसाधारण नीती आहे ती नीती उन्नत करणे, तिच्यामध्ये सुधारणा घडवून आणणे हे ज्याप्रमाणे वर्तमानपत्राचं उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे राज्यकारभारामध्ये सुधारणा घडवून आणणे, घटनात्मक शासन व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणणे हेही वृत्तपत्रांचं उद्दिष्ट आहे. म्हणजे ही गोष्ट
जवळजवळ 250 वर्षापूर्वी मराठीच्या आद्य पत्रकाराने आपल्याला सांगितलं की वृत्तपत्र स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे. संविधानिक मूल्य ही आपण जी नंतर मान्य केलेली संविधानिक मूल्य आहेत ती या विचारावरच आधारलेली आहे. राज्यनीतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे, नीतिमत्तेमध्ये सुधारणा झाली पाहिजे. वृत्तपत्रांचं जे लिखाण होतं ते लिखाण निष्पक्षपाती असलं पाहिजे, पूर्वग्रह दूषित नसलं पाहिजे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हीनपणा नसला पाहिजे आणि मुख्य म्हणजे समाजाला योग्यतेच्या मार्गावर चढवलं पाहिजे. हा जो विचार आहे तो विचार वृत्तपत्र किंवा दूरदर्शन वाहिन्या किंवा वर्तमान रेडिओ आणि समाज माध्यमे या सगळ्यांनीच आपल्या मनामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरा जो महत्वाचा अधिकार कलम 19 नंतर कलम 20 या अधिकाराकडे फारसं लक्ष गेलेलं नाही. आपल्याला लोक 19 म्हणजे विचाराने अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबाबत सांगतात. आपल्याला लोक 21 म्हणजे आपल्या जीविताचा अधिकार आहे, जिवंत राहण्याचा अधिकार आहे, त्यामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार हे समाविष्ट करण्यात आलेला आहे, हे लोक आपल्याला सांगतात. पण कलम 20 बद्दल आपल्याला कोणी सांगत. सर्वोच्च न्यायालयाने एका निवाड्यात असं म्हटले की 19, 20 आणि 21 एकमेकांशी जोडलेले. कलम 20 आपल्यासारख्या नागरिकांना कलम 20 बद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. माध्यम कर्मींना आवश्यक आहे आणि आपल्या सर्व नागरिकांना आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यातील पहिली गोष्ट त्यांनी अशी सांगितलेली आहे की कुठल्याही माणसावर ज्यावेळी खटला भरला जातो त्यावेळी ज्या कायद्यानुसार त्याच्यावर खटला भरण्यात आलेला आहे त्या कायद्यानुसारच त्याला शिक्षा झाली पाहिजे. नंतर लागू करण्यात आलेल्या कायद्याप्रमाणे कायद्यानुसार त्याला शिक्षा करता येणार नाही. पूर्वलक्षी प्रमाणात काही कायदे संमत होतात, परंतु ते कायदे सुद्धा एकदा केस फाईल झाली की ते कायदे सुद्धा त्या व्यक्तीला लागू होणार नाही. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी गोष्ट. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की तुम्हाला एकाच गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा करता येणार नाही. तुम्हाला एकाच गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा करता येणार नाही. ज्या गुन्ह्यासाठी तुमच्यावर खटला भरण्यात आलेल्या त्या गुन्ह्यासाठीची शिक्षा तुम्हाला देता येईल. 2 शिक्षा एका गुन्ह्याबद्दल तुम्हाला देता येणार नाही. ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वाच्या विरुद्ध आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, कुठल्याही माणसाला स्वतःच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी तुम्ही सक्ती करू शकता. कुठल्याही माणसावर त्याच्या स्वतःच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी तुम्ही त्याच्यावर सक्ती करू शकता. कारण शेवटी तो व्यक्तीच्या आत्मसन्मानाचा हे 3 ही ज्या गोष्टी आहेत त्या 3ही ज्या गोष्टी आहेत त्या व्यक्तीच्या आत्मसन्मानासाठी महत्वाच्या. आणि समतेच्या अधिकारामध्ये आपल्या सरनाम्यामध्ये हा जो आत्मसन्मान आहे तो आत्मसन्मान महत्वाचा मानलेला होता. इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी आणि इक्वॅलिटी ऑफ स्टेटस असे जे म्हटलेले आहे त्याच्यामध्ये माणसाची डिग्निटी, व्यक्तीची नागरिक म्हणून असणारी जी आत्मप्रतिष्ठा आहे ती आत्मप्रतिष्ठा जपली पाहिजे. आणि या आत्मप्रतिष्ठेमध्ये या 3 गोष्टींचा समावेश आहे. आणि मुख्यतः या 3 गोष्टींच्या सहाय्याने ज्यावेळी वर्तमानपत्र किंवा माध्यम काम करतात त्यावेळी हा जो अधिकार आहे तो अधिकार कलम 20 मधील जे अधिकार आहेत ते अधिकार महत्वाचे. कलम 21 मध्ये जीवित राहण्याचा अधिकार. 20 आणि 21 हे दोन्ही कलमे एकमेकांशी जोडलेले. तुम्हाला जीवित राहण्याचा अधिकार आहे आणि या जीवित राहण्याच्या अधिकारामध्ये सर्वात महत्वाचा अधिकार आहे ज्याला हेबियस कॉर्पसचा अधिकार, बंदी प्रत्यक्षीकरण आदेश ज्याला म्हणता येईल. हेबियस कॉर्पसचा अधिकार हा लोकशाहीमध्ये अतिशय महत्वाचा.
काय असतं की ज्यावेळी सरकारच्या विरुद्ध आणि विशेषतः वर्तमानपत्रातील माध्यम कर्मींना तर सरकारच्या विरुद्ध सातत्याने लिहावं लागतं, त्यावेळी पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला पकडून नेलं आणि 2 दिवस झालं ती व्यक्ती आपल्याला सापडत नाही. त्या व्यक्तीच्या ती कुठे आहे तिच्या स्थानाबद्दल आपल्याला ज्यावेळी कुठल्याही प्रकारची माहिती नसते त्यावेळी आपण न्यायालयामध्ये हेबियस कॉर्पसच्या बद्दलचा अपील करू शकतो की 24 तासाच्या आत त्या व्यक्तीला न्यायालयामध्ये हजर केलं पाहिजे. हा कायदा एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केल्यानंतर 24 तासाच्या आत न्यायालयामध्ये त्या व्यक्तीला हजर केलं पाहिजे. आणि ते जर हजर केलं आणि हजर केल्यानंतर जर त्या व्यक्तीच्या विरुद्ध प्रायमा फेसिया प्राथमिक ह्याच्यानंतर त्या व्यक्तीला दोष आढळला तर त्या व्यक्तीला पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी दिली जाऊ शकते. याचं एक अतिशय गाजलेलं असं उदाहरण म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1978 साली जनता पक्षाच्या सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर काँग्रेस पक्षाने हेबियस कॉर्पस अंतर्गत न्यायालयामध्ये अपील केलं आणि न्यायालयाने सांगितलं की कोणतेही कारण न दाखवता इंदिरा गांधींना अटक केलेली आहे, कुठल्याही प्रकारचा प्राथमिक पुरावा त्यांच्या विरुद्ध नाही, म्हणून इंदिरा गांधींना तुरुंगातून सोडण्याचा आदेश देण्यात आला. तर सरकारच्या हातामध्ये अनेक प्रकारच्या कोअर्सिव्ह इन्स्टिट्यूशन्स असतात. सरकारकडे कोर्ट्स आहेत, सरकारकडे पोलीस आहेत, सरकारकडे RBI आणि आपण सर्व जे नागरिक आहोत त्यांच्या हातामध्ये काहीच नाही. आपल्या हातामध्ये एक लेखणी आहे आणि आपलं तोंड आहे. या दोन्हीच्या सहाय्याने आपण सरकारशी संघर्ष करत असतो. तर अशा ह्याच्यामध्ये रिझनेबल रिस्ट्रिक्शन जरी लादलेले असले तरी व्यक्तीचे जे विचार आणि अभिव्यक्त करण्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार महत्वाचे आहेत आणि त्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयामधून व्यक्तीचे हे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा पुरस्कार केलेला आहे. अतिशय गाजलेली केस म्हणजे मेनका गांधी केस. जनता पक्षाच्याच सरकारने मेनका गांधी यांना अटक केलेली होती आणि अटकेच्या संदर्भात अतिशय गाजलेला असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. अशा प्रकारची अटक कोणतंही कारण न दाखवता करता येणार नाही. त्याला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणतात. त्याच्याही काही मर्यादा आहेत आणि त्याच्या बाबतीत हे रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स महत्वाचे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा प्रयत्न जास्तीत जास्त व्यक्तीचे जे अधिकार आहेत ते अधिकार व्यक्तीला मिळावे, वृत्तपत्रांचे जे अधिकार आहेत ते वृत्तपत्रांना मिळावे या संदर्भामध्ये हे जे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक जे निर्णय आहेत ते निर्णय महत्वाचे ठरलेले आहेत. तर संविधानिक मूल्य ही अशा प्रकारे माध्यमांच्या संदर्भात आणि व्यक्तीच्या अधिकारांच्या संदर्भात महत्वाचे असतात. आता जो प्रश्न आहे तो माध्यमांच्या संदर्भात, त्यात सगळ्यात 3 प्रकारच्या माध्यमांची अगदी ब्रॉडली मी चर्चा केली. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया. तर ह्याच्यामध्ये आज अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि आज मला वाटतं आपण सगळे जवळजवळ 90-95% लोक हे कबूल कराल की बातम्याच्या बाबतीत जी विश्वासार्हता आहे ती प्रिंट मीडियामध्येच आहे. वर्तमानपत्रामध्ये ती बातमी आल्याशिवाय ती बातमी खरी आहे असं आपण मानत नाही. याचं कारण असं की इलेक्ट्रॉनिक मीडियावर आलेल्या बातम्या या जांभेकरने सांगितल्याप्रमाणे पूर्वग्रह दूषित असू शकतात किंवा आणखी त्यांचा शब्द वापरू नये ते वापरावा लागतो तो म्हणजे नीचपणाच्या सुद्धा असू शकतात. त्यामुळे प्रिंट मीडियाने फार मोठ्या प्रमाणात नाही तर बऱ्याच प्रमाणामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्य जपलेलं आहे असं म्हणायला. जांभेकरांनी असं म्हटलं होतं की शेवटी बातमी जी द्यायची असते
या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये सत्य महत्वाचं. आणि ती बातमी तुम्ही जर सत्याच्या आधारावर दिली तरच तुमचं खऱ्या अर्थानं पत्रकार म्हणून जे शील आहे ते शील उजळून निघतं. तुम्ही जर खोट्या बातम्या दिल्या तर एक तुम्ही स्वतःच्या नैतिकतेचा बद्दल प्रश्न उपस्थित करता आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजाला चुकीच्या मार्गाने जायला प्रवृत्त करता. त्यामुळे चुकीच्या बातम्या देणं हे अतिशय धोकादायक आहे असं सत्याच्या आधारावर दिल्या पाहिजेत असं जांभेकरांनी त्यावेळी 32-33 मध्ये 1832-33 मध्ये म्हटलेलं होतं. आज परिस्थिती अशी आहे की जे प्रिंट मीडिया आहे, वर्तमानपत्र आहे, ती वर्तमानपत्र आता फारशी स्वतंत्र राहिलेली नाहीत. भारतातील जवळजवळ सर्व महत्वाची वर्तमानपत्रे मोठमोठ्या उद्योगपतींच्या ताब्यात आणि मोठमोठ्या उद्योगपतींच्या ताब्यामध्ये हे वर्तमानपत्र असल्यामुळे शेवटी उद्योगपतींचे जे हितसंबंध आहेत हितसंबंध या वर्तमानपत्रांना जपावे लागतात. एकदा मी एका माझे मित्र असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराला विचारलं होतं की 1960-70च्या दशकातील घटना आहे की ह.रा. महाजनी यांच्या संपादकत्वाखाली चालणारा लोकसत्ता इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे आणि महाराष्ट्र टाइम्स चांगले पत्रकार असून लोकप्रिय का नाही. तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की महाराष्ट्र टाइम्स जास्त चांगल्या प्रकारे चालावा, महाराष्ट्र टाइम्सची फार मोठ्या प्रमाणात सर्क्युलेशन वाढावं अशी मालकांची इच्छा नाही. मालकांना महाराष्ट्र टाइम्स महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यावर आणि मुख्यमंत्र्यावर दबाव टाकण्यासाठी पाहिजे आणि महाराष्ट्र टाइम्सचा त्यासाठी उपयोग त्यांना करायचा. आता यात सत्य किती आहे मला माहित नाही, पण ते त्यांनी असं अगदी आतल्या पत्रकारांनी मला असं सांगितलं. त्यामुळे स्वतंत्र मीडिया एक वेळ अशी होती की आचार्य आत्रे यांच्यासारखा माणूस संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा देण्यासाठी मराठा सारखं वर्तमानपत्र सुरू करून तो चालू शकला. आणखी काही वर्तमानपत्र चाललेली आहेत. आपलं पुढारी आहे किंवा नाशिकचं वर्तमानपत्र आहे, ही वर्तमानपत्र चाललेली आहेत. परंतु मोठ्या उद्योगपतींनी पतींचा वेळखा प्रिंट मीडियाला ज्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे याचा विळखा आपल्या वाहिन्यांना आणि वाहिन्यांचा प्रत्यक्ष प्रभाव जास्त असल्यामुळे वाहिन्यांचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त लोकांच्या मनावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रभाव टाकणे हा. वाहिन्यांचं जे भूमिका आहे ती म्हणजे जास्तीत जास्त जाहिराती मिळवल्या पाहिजे. वाहिन्या या जाहिरात करा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वाहिन्या या जास्तीत जास्त व्ह्यूअरशिप मिळावी यासाठी जीवाचा आकांत करतात आणि त्यासाठी खोट्या बातम्या छापायची त्यांची तयारी असते. नुकतंच भारत पाकिस्तान यांच्यामध्ये एक 4 दिवसांचं युद्ध झालं. या युद्धामध्ये मराठी वाहिन्यांनी जे तारे तोडले ते आपल्याला लाज आणलं. रावळपिंडी जळत आहे, लाहोरवर आमचा विजय झालेला आहे, कराची बंदरावर मोठ्या प्रमाणात हल्ला झालेला आहे, आपल्या नौदलाने अमके केलेलं आहे. इतक्या खोट्या बातम्या दिल्या. त्याचं महत्वाचं कारण असं की आम्ही पहिल्यांदा बातमी दिली, आम्ही ही महत्वाची बातमी दिली. कराची जळलं का नाही हे आपल्याला माहित नाही. भारताचं एक एअरक्राफ्ट कॅरियर विमानवाहू पोत इकडच्या भागात आलंय का नाही आपल्याला माहित नाही. आपल्या पानगुड्यात कुठेही आपल्याला माहित नाही. कराचीवर हल्ला करणं किती अवघड किंवा सोपं हे आपल्याला माहित नाही, पण आपण बातम्या देऊन मोकळं. एक असं काय म्हणता येईल की मुद्दाम असा राष्ट्रवाद असल्या बातम्यामधून लोकांच्या मनामध्ये पसरतो. प्रत्यक्षामध्ये परिस्थिती वेगळी असते. त्या युद्धामधली परिस्थिती काय होती की पहिल्या दिवशी आपले 3 विमान पडले.
आता सगळेच कबूल करायला लागले. जवळजवळ बरोबरीची लढाई झाली. आणि हे काय सांग वाहिनी म्हणजे जांभेकर जे म्हणायचे की सत्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ नका. तिथं असत्य लोकांना सांगितलं गेलं. आणि 3 दिवसानंतर राजदीप सरदेसाई म्हणतात मी माफी मागतो. एकदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या बातम्या लोकांना सांगितल्यानंतर आता नंतर युद्ध संपल्यानंतर माफी मागण्याची काय गरज आणि तेच काय उपयोग आहे की तुम्ही मोठा गुन्हा केलेला आहे आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने लोकांना उद्दीप्त केलं होतं. आणि अशा प्रकारचं उद्दीप्त करणं हे एकूण फॉरेन पॉलिसीसाठी आवश्यक नसतं हे आपल्याला माहितीच. ज्याला आपण जबाबदारी म्हणतो, माध्यमांची जी जबाबदारी असते की त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरी बातमी दिली पाहिजे. पूर्वग्रह आणि हीनपणा याचा या बातमीवर प्रभाव नसला पाहिजे. कारण शेवटी माध्यमांचा उद्देश योग्यतेच्या मार्गावर देशाला लावणं हा, योग्यतेच्या मार्गावर, नीतीच्या मार्गावर, उत्तम प्रकारच्या राजकारणाच्या मार्गावर लावणं हा आहे. हे सोशल मीडियाचा हा जो प्रकार आहे आणि त्यांची जी सगळी वागण्याची पद्धत आहे ती अतिशय चुकीची आहे. याच्यावर त्यांनी स्वतः नियंत्रण, आपण काय म्हणून कुणी नियंत्रण आणलं पाहिजे? शासनानं आणलं पाहिजे. शासनाचा मर्यादा आपण जाणू शकतो की शासन ज्यावेळी अशा प्रकारच्या मर्यादा आणतं त्यावेळी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि कधी कधी शासनाला सुद्धा अशा प्रकारच्या बातम्या हव्या. त्यामुळे शेवटी सेन्सॉरशिप ही सेल्फ सेन्सॉरशिप महत्वाची. आणि अशी सेल्फ सेन्सॉरशिप वाहिन्या आज तरी करू शकतील अशी परिस्थिती नाही. कारण त्या जाहिरात शरण आहेत, कारण त्या पैशाच्या आणि जास्तीत जास्त व्ह्यूअरशिपच्या मागे लागलेल्या आहेत आणि त्यांचा सत्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. माध्यमांची अशी परिस्थिती भारतामध्ये होईल इलेक्ट्रॉनिक माध्यमांची असं आपल्याला वाटलं नव्हतं. पण दुर्दैवाने अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि याच्यात सुधारणा कशी करायची हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. शेवटी नागरिक म्हणून आपल्याला काहीतरी एक भूमिका घ्यावी लागेल असं वाटतं. इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षाही वाईट अशी गोष्ट सध्या सोशल मीडियावर. युट्यूब, सोशल मीडियाचं वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या मनामध्ये असणारे सर्व जे खाजगी पूर्वग्रह, द्वेष भावना आणि विचार असतील ते विचार सोशल मीडियावर तुम्ही मुक्तपणे अभिव्यक्त करा. एखाद्या माणसाच्या विरुद्ध लिहायचं झालं, तुमच्या मनाविरुद्ध त्या माणसाने मताविरुद्ध त्यांनी लिहिलं असलं की त्याची बदनामी करणारे अतिशय हीन स्तरावरच्या नीचपणाचे कॉमेंट्स केल्या जातात. आणि त्यामुळे कुठल्याही सभ्य माणसाला आपण मीडिया याच्यावर राहावं का नाही, फेसबुकवर राहावं का नाही, युट्यूबवर राहावं का नाही अशी परिस्थिती निर्माण. भारतीय समाज हा जातीग्रस्त समाज. महाराष्ट्रातल्या 3 ज्या महत्वाच्या जाती आहेत, ब्राह्मण, मराठा आणि बौद्ध, नवबौद्ध, त्यांच्यामधल्या ज्या जातीय अस्मिता आणि जातीय पूर्वग्रह आहेत ते इतक्या विकृत स्वरूपामध्ये सोशल मीडियावर अभिव्यक्त झालेले आहेत की महाराष्ट्र कुठं पोहोचला असं म्हणण्याची आज पाळी आली. ज्या गोष्टी कधी आपल्या कल्पनेत कधी आपण म्हटलेल्या नव्हत्या त्या गोष्टी सुद्धा हे सोशल मीडियावर लिहिणारे जे लोक आहेत, अज्ञानी आहेत, त्यांना काही माहीत नाही. परंतु त्यांच्या मनामध्ये एक अशी हे आहे की आपल्याला सगळं येतं, आपण अभिव्यक्त झालं की व्यक्तीने अभिव्यक्त व्हावं ही चांगली गोष्ट. परंतु कशा प्रकारे अभिव्यक्त व्हावे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. इथे जांभेकरने सांगितल्याप्रमाणे पूर्वग्रह आणि नीचपणा या दोन्ही गोष्टी अतिशय वाईट रीतीने अभिव्यक्त होताना आपल्याला दिसतात आपल्या लोकशाही पुढे. हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे की माध्यमांच्या मध्ये अनेक प्रकार असतात. माध्यमांचा उद्देश कम्युनिकेट करणे हा असतो. विचार जे आहेत ते आपल्याला कम्युनिकेट करावे लागतात आणि आज मोठ्या प्रमाणात आपण ते कम्युनिकेट करतो. की जुन्या काळामध्ये इतिहासामध्ये या गोष्टी नव्हत्या अशातला भाग नाही, तर त्या कम्युनिकेट होतच. त्याशिवाय स्थापन झाल्यानंतर 50 वर्षामध्ये अर्ध्या जगावर इस्लाम पसरला.
कारण ते सामर्थ्य इस्लामच्या विचारात. बौद्ध धर्म पसरला नसता. पायी चालणाऱ्या गौतम बुद्धांनी अर्ध्याच्या गावात जगात बौद्ध धर्म पसरवला. पायी चालणाऱ्या शंकराचार्यांनी संपूर्ण भारतभर 4 मठ स्थापन करून आपले जे विचार आहेत ते कम्युनिकेट केले. त्यामुळे फक्त आधुनिक लोकांनाच मीडिया माहीत आहे. प्राचीन काळामध्ये किंवा मध्ययुगामध्ये मीडिया नव्हता अशातला भाग नाही. प्रकार वेगळे होते. उशीर लागायचा पण मीडिया होता. पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला. ती बातमी महाराष्ट्रात कळायला जवळजवळ 2 महिने लागले. परंतु जे व्यापारी होते त्यांनी मात्र ते एका पत्रामध्ये कळवलं. 2 हिरे हरवले, 14 मोहरा गळाल्या, रुपये आणि खुर्दा किती गेला याची गणतीच नाही. म्हणजे मीडिया अशा प्रकारे त्या काळातील उपलब्ध होता. अशातला भाग नाही. की लोकशाहीमध्ये ज्यावेळी आपल्या हातामध्ये कुठलं हत्यार आहे ते हत्यार कसं वापरायचं हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे ही प्रत्येक मीडिया कर्मीची, प्रत्येक माध्यम कर्मीची जबाबदारी आणि त्या दृष्टीने त्यांनी हे काम केलं पाहिजे. आणि अतिशय कम्युनिकेट करणारं, चिन्हांच्या द्वारा आपला संदेश देणारं हे माध्यम आहे. एक लेख असतो आणि एक वर्तमानपत्रामध्ये छोटंसं कार्टून असतं. जे काम लेख करणार नाही ते काम कार्टून करू शकतो. आणि कार्टूनमध्ये एका छोट्या कार्टूनमध्ये एक मोठा संदेश दिलेला असतो. शंकर, आर के लक्ष्मण, अबू अब्राहम वगैरे जे मोठे कार्टूनिस्ट भारतामध्ये होते ते बरोबर तशा प्रकारचा संदेश त्यांच्या कार्टून्समधून देत. त्यामुळे हे संदेश देण्यासाठी निर्णय मार्ग माध्यम वापरत असतात आणि त्या दृष्टीने कार्टूनचं सुद्धा महत्व आहे. त्यामुळे नेहरू शंकर यांना म्हणाले होते की तुम्ही माझ्या विरुद्ध कार्टून काढले पण डोंट स्पेअर मी. माझ्या विरुद्ध तुम्हाला हवे तसे तुम्ही कार्टून्स काढा कारण ते तुमचं कर्तव्य आहे. तर ही जी भावना आहे ती लोकशाहीमध्ये महत्वाची आहे. जबाबदारी सरकारची आहे, जबाबदारी नागरिकांची आहे, मुख्यतः जबाबदारी समाज माध्यमांची आहे. कारण शेवटी बाळशास्त्री जांभेकर यांनी सांगितल्याप्रमाणे नीती आणि राज्यरीती यामध्ये सुधारणा करण्याची अंतिमता जबाबदारी माध्यमांची आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये या विषयावर बोलण्याची मला डॉक्टर आलोक जत्राटकर यांनी संधी दिली आणि वेळ झालेला असताना आपण माझं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. संविधानिक मूल्यांची जपणूक करून बाळशास्त्री जांभेकरांना जे अपेक्षित आहे ते काम नक्कीच करू असा आशावाद व्यक्ती म्हणून आपण व्यक्त करू शकतो.